काय ग, मला न सांगता कुठे निघालीस? माणिकताई, माझी सगळी कामं आटोपली येतो म्हणून मी जरा देवीच्या रावळात. कामं आटोपली तुझी? अगं किती खोटं बोलतेस? वाड्यातील हौद भरलास का? हौद मी तो सकाळीच भरून ठेवलाय. ढोंग करतेस ना? मला तुझं सगळं खरं कळलंय. म्हणजे तुझ्या कामातला खोटारडेपणा कळलाय मला. असं म्हणायचं होतं मला. परसदारातला हौद रिकामा आहे. त्याला शेवाळं धरलं होतं म्हणून सासूबाईंनी गड्यांकडनं तो स्वच्छ करून घेतलाय. आता त्या हौदात पाणी कोण भरेल? अगं काय कसला विचार करतेस? अगं जा ना परसदारी, जा हौद भरून घे. आणि तुझं देवी बिवीचं काय ते नंतर बघू आपण. अगं जा. तिच्या गळ्यातलं गुपित सावकारांना जर का आत्ताच सांगितलं तर त्यांची नजरच बदले. नाही नाही नको, सावकारांना इतक्या घाई गडबडीत नको सांगायला. आधी मला खात्री करून घ्यायला हवी. ही तुळसा दिसते तेवढी भोळी भाबडी नक्कीच नाहीये. मला खरं काय ते शोधायलाच हवं. विहीरमाय, मला पूजा करायला जायचंय ग, पण सासूबाईंनी हौद भरायला सांगितलं. आता हौद भरण्यात माझा किती वेळ जाईल सांग बघू. आणि सासूबाई परत आल्या तर मला पूजा करायला घराबाहेर पडताच येणार नाही. जीवाला खूप घोर लागलाय ग. म्हणजे ही तुळसा वटपौर्णिमेच्या पूजेचं साहित्य लपवत होती. म्हणजे तुळसाचं लग्न झालंय. मग ती हे लपवत का होती? वेणू मामा, हे बघ, तुळसा मामीला पूजा करायला जायची, पण रमाईनी हौद भरायला सांगितलंय म्हणून ती रडतीये. शंभूराजे, असं कोणी कोणाला सांगतं का? अहो पण तुम्हाला जायचंय ना, मग तुम्ही कशाला हौद भरत बसताय? मी आणि शंभू भरतो की काय? नाही नाही, कशाला उगाच. आणि तुम्ही का म्हणून हौद भराल? अहो सवय आहे मला. नको,
उगाच माणिकताई आणि मालकीणबाई मला ओरडतील. असू द्या. बर, मग आपण असं करूया, आपण तिघं मिळून भरू ना हौद, म्हणजे कामही लवकर होईल. चालेल चालेल. तुळसा मामीला मंदिरात पण जाता येईल. बर, तुम्ही विहिरीतनं पाणी शेंदा, मी ते बराबर भरतो इकडे. तुळसाचा नवरा कोण असेल? आणि हिचं लग्न झालेलं असताना मी निराधार आहे असं हिने का सांगितलं? म्हणजे ही तरी मला शंका आलीच होती. हीच उंची, तोच गोल चेहरा. प्रेम देवाची देणगी असते. त्याचा सौदा किंवा बोल लागूच शकत नाही हो. प्रेम कधीच आपल्याकडे काही मागत नाही हो, ते फक्त देत जातं. हाऊ सावकार, हे तर सखू आहे. हा माणिक, ही उतावळेपणाने वागायची वेळ नाहीये. आता जरी मी सावकारांना जाऊन हे सगळं सांगितलं तरी सावकारांचा माझ्यावर विश्वास नाही बसणार. ही तुळसा उर्फ सखू, हिला पुराव्यांसकटच उघड करायला हवं आणि सावकारांनी स्वतः तिला पकडायला हवं. भरला भरला हौद भरला. खरंच तुम्ही दोघांनी माझी मदत केली ना, म्हणून कामं पटापट आटोपली. हौद किती पटकन भरला. चला आता माणिकताईंना विचारते आणि पूजा करून येते. अहो पण तुम्हाला उशीर होत असेल ना, आणि आता हौदही भरलाय, मग कशाला उगाच त्या माणिकला वगैरे विचारत बसता. अहो निघा तुम्ही. अरे वा, हौद भरून झालं वाटतं. विनू भाऊजी, शंभू, बरं झालं हा तुम्ही तुळसाला मदत केलीत. हो काय तुळसा, अशी काय बघतेस? तुला जायचंय ना रावळात? अगं मग जा. अगं जा. हो आलेच मी, लवकरच परत येईन. आले. आता ही माझ्या तावडीतून सुटत नाही. आहो, मी वडाची पूजा करून लवकर परत येते आणि परत आल्यावर मी तुम्हाला खरं काय ते सांगणार आहे. मीच तुमची सखू आहे. सांगते, सगळं सांगते. येते हा.
हो सावकार, हो चला ती तुळसा गेलीये, आपल्याला तिचा पाठलाग करायला हवा. खरा हो ती वडाची पूजा करायला गेलीये. का मग जाऊ दे तिला हवं तिकडे. वडाची पूजा कोण करतं? लग्न झालेल्या बायका करतात ना. याचाच अर्थ त्या तुळसाचं लग्न झालंय. मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र बघितलंय. अरे माणिक, मग मी काय करू? तुळसाचं लग्न झालंय तर या असल्या फालतू गोष्टीत मला अजिबात रस नाहीये. अहो सावकारी, फालतू गोष्ट नाहीये. मला सांगा, तिचं लग्न झालंय ही गोष्ट तिने सगळ्यांपासून का लपवली? आणि ह्या मागे तिचा काही डाव तर नाही ना? हे तपासून घ्यायला नको? उद्या पेढीवर डल्ला मारला तर? समजा तिचा नवरा तुमचा हितशत्रू असेल तर? त्यानेच तिला या घरावरती नजर ठेवायला पाठवलं असेल तर? होय, हे जाणून घ्यायला हवं. सावकार थांबा, मी पण येते तुमच्या सोबत. कोके, तुला खूप आनंद झालाय ना? आणि मला वाट दाखवायलाच आलीस ना तू? मला वाटलंच होतं, तूच माझी खरी सखी आहेस. मी पण खूप खूप आनंदात आहे. चल चल जाऊया. घरातून आणि कामातून माझी सुटका होईल की नाही या विचाराने खूप दडपण आलं होतं ग मला. पण माझ्या विठुरायाने माझ्यावर कृपा केली आणि आता मी वड पूजणार आहे. काय झालं सख्यांनो? एवढा किलबिलाट कशाला? अगं बाई, सासूबाई, माणिकताईची आई सुद्धा इथेच आहे. आणि या सगळ्या इथे आहेत म्हणजे मी इथे यायलाच नको. काय करू? दुसरं वड कुठे हेही मला ठाऊक नाहीये. ओके, काय करू ग मी आता? चल. समजलं मला. मी गावाबाहेर जायला हवं म्हणजे कोणाला कळणार नाही. हेच बरोबर आहे. कोकिळे, चल मला वड दाखव. मला खूप घाई आहे ग. पूजा करून मला लवकर परत घरी पण जायचंय.
आधारासाठी धरला होता ना हात. इतकं काय चिडताय? अहो माझं जाऊ द्या, ती तुळसा बघा. अहो मुद्दामून गावाबाहेर गेलीये वडाची पूजा करायला, जेणेकरून कोणाला कळणार नाही. अहो चला. हो चल. भोळ्या माझ्या शंकराने मारावी गंगी म्हणून साथ. भोळ्या माझ्या शंकराने मारावी गंगी म्हणून साथ. वटराजा अखंड कुटुंबाचा देशी आशीर्वाद. तुळसा जेव्हा वडाची पूजा करेल तेव्हा सावकार तिथे एकटेच असायला हवेत. कारण सावकारांना जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा मला बघायचंय सावकार सत्य कळल्यावर काय करतात. यावरून ठरेल की सावकार तिचा राग करतात की सावकारांचं अजूनही तिच्यावर प्रेम आहे. आई ग, सावकार, हो माझा पाय मुरगळला. आई ग, माणिक माझा पाय. सावकार. माणिक अगं काय झालं? उठ सावकाश. नाही अहो सावकार, माझा पाय मुरगळला. बरं उठ सावकाश. असू द्या. मी काय म्हणते सावकार, मला ना तुमच्या वेगाने नाही हो चालता येणार. तुम्ही नका थांबू माझ्यासाठी. सावकार, त्या तुळसाचं रहस्य शोधून काढणं खूप महत्वाचं आहे. हो आपल्या कुटुंबाला फसवते होती. ती नजरेआड होण्याआधी तुम्ही तिच्या मागे जा. मी येते मागून. बरोबर आहे तुझं. मी पुढे जातो पण तू जपून ये. हा नऊवारी पैठणीला सोन्याचा जरतारी काठ. नऊवारी पैठणीला सोन्याचा जरतारी काठ. जुगाराच्या फाशात अडकलेली सुटू दे संसाराची गाठ. गजानन रावांना मिळो सुबुद्धी आणि चाल हो सरळ. गजानन रावांना मिळो सुबुद्धी आणि चाल हो सरळ. वटराजा तुझ्या उदंड आशीर्वादाने सौभाग्य हो अढळ. चला ग सयानो, चला ग सख्यानो, चला ग सयानो, चला ग सख्यानो. कोकिळे, तुझ्यामुळे मला वडाचं झाड लगेच सापडलं. आता मला पूजा करून घ्यायला हवी. हा नदीच्या तीरावरती, कऱ्हा नदीच्या काठावर.
कृष्णा कोयनेच्या काठी जहागिरीचा मोठा डौल. कृष्णा कोयनेच्या काठी जहागिरीचा मोठा डौल. घराण्याचा मान राखाया झिंगरोबाने दिला कौल. मानते मी माझ्या भोवती श्रीधर पंतांचं वलय. कुंकू अक्षय राहो हीच मनोरमेची सय. चला ग सयानो चला ग सख्यानो चला ग सयानो चला ग सख्यानो. सखा माझा पांडुरंग रखुमाई संगे जोडा न्यारा. सखा माझा पांडुरंग रखुमाई संगे जोडा न्यारा. रंगा दादा लखुमाईचा जोडा हारीच गोजिरा. तुमच्या शुभाशीर्वादे लाभो सौभाग्याचा हा गजरा. तुमच्या शुभाशीर्वादे लाभो सौभाग्याचा हा गजरा. 7 जन्मांचा अतूट बंध मनामनात राहो साजरा. कितीही अंतरे आली तरी अंतरीचा भाव तोच पारखू. कितीही अंतरे आली तरी अंतरीचा भाव तोच पारखू. दिगंबर रावांचे नाव घेते माहिनीची लेक सखू सखू. सखू दिगंबर रावांचं नाव घेते मायडीची सखू. एकदम बंद बंद करा आधी हे सगळं. काय सुरू आहे? मालक, अहो तुम्ही इथे कसे आलात? पण फार बरं झालं. आता ना माझा शेवटचा फेरा बाकी आहे. तो झाला की आरती आणि नैवेद्य. आणि मग मला तुमच्याशी फार महत्वाचं बोलायचंय. पूजा झाली ना की मी बोलते तुमच्या. कशाला बोलते? कशाला काय बोलते? आणि पूजा बिजा काही नकोय. एक शब्द बोलायचा नाहीस तू. अगं तुझी हिंमत तरी आहे का माझ्याशी बोलण्याची? अजिबात नाही. म्हणून तर नाव बदलून राहिलीस ना तू. आणि जर हिंमत असती ना तर आली तेव्हाच सांगितलं असतंस की तू तुळसा नाही सकू आहेस सकू.